मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष जे अधिकारी ठाण मानून बसले आहेत, या अधिकाऱ्यांची बदली का होत नाही, का केली जात नाही, हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे। आज लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। उद्या 2-4 दिवसात 8 दिवसात असेल आचारसंहिता लागू झाली। इलेक्शन कमिशन इलेक्शन मोडवर काम करते आहे आणि अशा याच्यामध्ये निवडणूक आयोगाने सांगून सुद्धा आज बदलीस पात्र असणाऱ्या निवडणुकीच्या संहितेमध्ये न बसणाऱ्या या बदल्या त्वरित कराव्या असे आदेश सुद्धा असताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली होत नाही आहे। खरं तर 2 पत्र इलेक्शन कमिशननी आणि मुख्य सचिवांनी या संदर्भात फाईल मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवली ना। त्या फाईलवर निर्णय होत काय चहल सोडून कोणी अधिकारी त्यासाठी पात्र नाही। केवळ एकमेवच अधिकारी मुंबई सांभाळू शकतात। अधिकाऱ्यांची वानवा आहे का? हुशार अधिकारी नाहीत का? हा खरा प्रश्न इथे होता आहे। याबरोबरच 3 वर्ष पूर्ण होऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई महानगरपालिकेतून होत नाही। त्यामध्ये मग अश्विनी भिडे आहेत, वेलारसू आहे, हे संधी अधिकारी सुद्धा 3 वर्षापेक्षा अधिकचा कालावधी होऊन त्याच ठिकाणी मुंबई MMRD मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये या अधिकाऱ्यांना बदली करायसाठी सरकार निर्णय का घेत नाही, हा खरा प्रश्न आहे। या व्यतिरिक्त सुद्धा IASची जागा असताना नियम डावलून IRS अधिकारी सुधाकर शिंदे हा शिंदे नावाचा अधिकारी शिंदेगिरी चालवत त्या ठिकाणी ठाण मानून बसलेला आहे। खरं तर IAS नसताना सुद्धा या मोठ्या पदावर या अधिकाऱ्याला ठेवण्याची काय गरज आहे? यांनी काय दिवे लावलेत? मोठ्या मोठ्या भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिका गाजत असताना या अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे? आणि या सगळ्यांना सुद्धा मला कळत नाही की त्यांचा डेप्युटेशन संपला असताना परत ते मूळ ठिकाणी रुजवण्याची आवश्यकता होती, परंतु हे सुधाकर शिंदे तिथून रिलीव्हच झाले नाही। म्हणजे आज त्या महानगरपालिकेमध्ये सुधाकर शिंदे नावाचा IRS अधिकारी हे नियमबाह्य अनधिकृतरित्या सर्व नियम पायदळी तुडवून केंद्र सरकारच्या प्रशासकीय सेवा शर्ती अटीचा भंग करून ते ठिकाणी बसून आहेत। आणि हे की दादागिरी मस्ती कशाच्या भरोशावर हे सुद्धा कळत नाही। मुख्यमंत्री यावर कदाचित मिलीभगत काय आहे? मुख्यमंत्र्यावर हे अधिकारी दबाव आणतोय का? मुख्यमंत्र्याचा हात कोणी धरला यांना बदली करायसाठी? त्यांना सही करताना कोणी थांबवलं आहे का? हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे। म्हणून निवडणूक आयोगाने सांगून सुद्धा जर ह्या बदल्या होत नसतील तर मुंबई महानगरपालिका हे आता लुटारू, भ्रष्टाचारी आणि लुटणाऱ्यांचा एक मोठा अड्डाच झाला असं म्हणायला हरकत नाही। कारण जे मर्जीतील अधिकारी आहेत असल्याने आजच्या निवडणुकीच्या तोंडावर यांची बदली केली नाही तर ते पक्षपातीपणा करू शकतात, निवडणुकीच्या त्याच्यावर प्रभाव पाडू शकतात। अशा अनेक गोष्टी यामध्ये उपस्थित होणार आहेत। केवळ सत्ताधाऱ्याला निधी देण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलं। सत्ताधारी आमदार, माजी नगरसेवक यांना तिजोरी लुटून दिली आणि विरोधी पक्षाच्या कोणालाही 1 रुपया सुद्धा यांनी निधी दिला नाही। म्हणजे विकास कामे करताना सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात आणि यामुळे अशा अधिकाऱ्यामुळे निवडणूक प्रक्रिया कशी पारदर्शीपणे होईल, पार पाडेल, हाही खरा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होतो आहे। निवडणुका या फेअर होतील का याचं उत्तर आम्ही आज आपल्या सगळ्यांना सांगतोय। तर खरं तर या अधिकाऱ्यांना 6व्या मजल्यावर घ्या किंवा कुठला मलिकादा खायला दुसऱ्या ठिकाणी द्या, पण यांना मुंबई महापालिकेतून डचू द्या ही आमची मागणी आहे। आणि त्यासाठी मी आज चीफ इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलेलं आहे आणि यांना त्या ठिकाणी तातडीनं
यांची त्यांना त्या ठिकाणून काढून त्यांची बदली करावी अशी मागणीसुद्धा आजच्या तारखेमध्ये मी चीफ इलेक्शन कमिशनरला पत्र पाठवून केलेली आहे। हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना इतकं पाठीशी का घातलं जातं, यांचं संरक्षण का घेतला जातो, हा खरा प्रश्न आहे। हे मोठमोठ्या भ्रष्टाचारामध्ये सरकारी शासनाला आणि साथ देत आहेत, गैरप्रकारामध्ये यांचा साथ मिळतो आहे, अनधिकृतपणे कामे केली जातात, हा आमचा प्रश्न आहे। आणि यासाठी यांची तात्काळ बदली करण्यासाठी मी निवडणूक कमिशनला, चीफ इलेक्शन कमिशनरला मी पत्र पाठवलेलं आहे आणि यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी केलेली आहे। यानंतर एक मुंबई मनपाचा जो काही विषय आहे त्यावर आमचे नसीमबाई सुरुवात करतील आणि त्यानंतर मी बोलणार आहे। एक सदनिका घोटाळा जो काही आहे त्यावर त्यांनी ते आता प्रकाश टाकणार आहे। आपण सर्वांना माहीतच आहे की मुंबई उपनगरामध्ये बैलबजारच्या क्रांतीनगर असो किंवा संदेशनगर असो, जरीमरी असो, सहारगाव असो, असे अनेक ठिकाणी विमानपत्तनची जागावर अंदाजे 25,000 परिवार गेल्या 40-50 वर्षापासून राहत आहे। आणि 2012-13 मध्ये त्यावेळी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने निर्णय घेतला होता की एअरपोर्टच्या सौंदर्यीकरणासाठी आजूबाजूच्या आणि सुरक्षाच्या दृष्टीने आजूबाजूच्या ज्या स्लम आहेत, ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचा पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता। आणि 2012-13 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार असताना त्या रहिवाशांचा पुनर्वसन तिथेच आजूबाजूमध्ये व्हावा म्हणून एक निर्णय शासनाने घेतला होता। आणि HDIL कमानी कुर्ला येथे अंदाजे 18,000 सदनिका म्हणजे PAP पुनर्वसन करण्यासाठी तयार करण्यात आली। आणि त्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जे GVK होतं त्या अडानीकडे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांनी त्या पुनर्वसनासाठी कुठल्याही प्रकारची तत्परता दाखवली नसल्यामुळे त्या लोकांचा पुनर्वसन होऊ शकला नाही आणि ती सदनिका तशीच जे अंदाजे 18,000 बनवून घेण्यात आली होती ते पडली होती। गेल्या 7-8 वर्षामध्ये सरकारने मुंबईच्या वेगवेगळ्या जो प्रकल्प आहे, प्रोजेक्ट आहे, त्या प्रकल्प आणि प्रोजेक्टमध्ये बाधितांना तिथे टेम्पररी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आणि हजारो लोकांचा तिथे पुनर्वसन झालेला आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी क्रांतीनगर बैलबजार आणि संदेशनगर बैलबजार या विभागामध्ये पुन्हा एअरपोर्टची जी जागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांचा पुनर्वसन करण्याची सुरुवात सरकारने केली। आणि तो पुनर्वसनामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। एक SRAचे जे पात्र करणारे अधिकारी आहेत ते MMRDAचे जे संबंधित अधिकारी खालचे आहे, ॲडिशनल कलेक्टर असो, डेप्युटी कलेक्टर असो, तहसीलदार असो, ते स्थानीय आमदार बाकीच्या सर्वांची मिलीभगत करून तिथे जे सदनिका वाटपाचा जो कार्यक्रम त्यांनी एक हॉलमध्ये केला आणि अंदाजे 53 लोकांना तिथे बोगस फ्लॅट घर देण्यात आला आणि त्या लोकांनी त्याच इमारतमध्ये खाली खरेदी विक्री सुरू केली। पोलिसांना जेव्हा माहिती पडली या विषयीची, पोलिसांनी रेड टाकली आणि 12-13 लोकांना अरेस्ट केलेला आहे। प्रथम दर्शनी 53 फ्लॅट बोगस लोकांना देण्यात आला अशा प्रकारचा FIR साकीनाका पोलीस ठाण्याने नोंद केलेली आहे। परंतु ह्याच्या पूर्वी हजारो लोकांना जो गेल्या 10-15 दिवसामध्ये अलॉटमेंट करण्यात आलेला आहे पुनर्वसनाच्या नावाखाली, त्याच्यामध्ये शंका निर्माण अशी झालेली आहे, अनेक सामाजिक संस्थांनी मला भेटून तक्रार केलेली आहे की ह्याच्यामध्ये 200-300 घर बोगस लोकांना वाटप करण्यात आलेला आहे। त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि
पोलीस जो मुख्य ह्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे आणि या सखोल चौकशीची आमचा पुनर्वसनाबद्दल कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे. लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे. हा प्रकल्प ही योजना आमची काँग्रेस पक्षाचीच होती, परंतु पुनर्वसनाच्या नावाखाली बोगस लोकांचा नाव पात्रता यादीमध्ये दाखल करून अधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि बोगस लोकांना चाबी वाटपाचं काम चालू आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि याची उच्चस्तरीय चौकशी करून जे अलॉटमेंट गेल्या 10-15 दिवसामध्ये एअरपोर्टची जागामध्ये बाधित लोकांचा पुनर्वसनाच्या नावाखाली जे झालेली आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण जे बाधित लोक आहेत त्यांचा घर मिळाला पाहिजे. आमची सर्वांची मागणी आहे पूर्वीपासून की जे लोक 40-40, 50-50 वर्षापासून राहत आहेत विमानपत्तनची जागावर, एअरपोर्टची जागावर, त्यांना घरच्या बदले घर त्यांना सगळ्यांना मिळाला पाहिजे. म्हणून ते 18,000 घरं आम्ही बांधून घेतला होता आणि आता त्याचा दुरुपयोग होत आहे. सरकारची मिल्कियत लुटण्याचं काम स्थानिक पातळीवर होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून राजकीय फायदा होईल अशा प्रकारच्या खोटे बोलून सरकारचा दुरुपयोग करून स्थानिक पातळीवर शिंदे सेनाचे जे नेते आहेत ते सगळे करत आहेत आणि त्यांची सखोल चौकशी या प्रकरणाची झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. याच प्रकरणी MMRDA ने साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन जवळपास 12 जणांना या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत अटक झालेली आहे. मात्र जे अटक झालेले व्यक्ती आहेत ते फार छोटी माणसं आहेत. यामागे नेमकं मुख्य आरोपी कोण आहे असं तुम्हाला वाटतं आणि कोणावर आपला रोख असणार आहे? म्हणूनच आमची मागणी आहे की ह्याच्यासाठी SIT बनवली पाहिजे. SITच्या माध्यमातून उच्च स्तरीय ह्याची चौकशी झाली पाहिजे. ह्याचा मूल कर्णधार कोण आहे, ह्याचा बॉस गँग लीडर कोण आहे, कोणाकोणाचा हात आहे, जो SRA मध्ये पात्रताची यादी तयार करणारे जे लोक आहेत त्यांच्या रोलची तपासणी झाली पाहिजे. त्यांना त्वरित निलंबित केली पाहिजे. वाटप करणारे MMRDAचे जे अधिकारी आहेत जे खाजगी जागामध्ये बसून जाऊन चाबिया वाटप करत होते त्यांची जबाबदारी आहे. हे बघा, असे पोस्टरवर शिक्का मारून सदनिका क्रमांक हा शिक्का मारून आणि हा वाटप करण्याचा कार्यक्रम तिथे झालेला आहे. हा नियमबाह्य आहे. ह्या सदनिका वाटपाचा जो नियम आहे पात्र यादीप्रमाणे अधिकारी तपासून घराची छाननी करतायत, कागदपत्राची छाननी करतायत, त्याच्यानंतर चाबी वाटपाचं काम करत असतात. हे सगळे खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सैकडो घर ह्याच्यामध्ये बोगस लोकांना देण्यात आलेला आहे. जे लेटर दाखवत आहे त्यावरती दिलीप मामा लांडे यांचा लेटर आहे असं दिसत आहे. याच्यामागे त्यांचा काही शिवाजी श्रीधर धुरी. दिलीप मामा लांडेंचा यामध्ये काय हात आहे का? कारण त्यांचा तुम्ही पोस्टर दाखवत आहे त्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो पण आहे. मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही आहे, तिकडच्या खासदाराचा फोटो नाही आहे. आता या सरकारमध्ये काय चाललं आहे? 2 सरकार झाली आहे की 3 सरकार झाली आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु आम्हाला या राजकीय ह्याच्यामध्ये काही लेणे घेणे नाही आहे. आमचा विषय एवढंच आहे, लोकांचं पुनर्वसन झाला पाहिजे आणि पुनर्वसनाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चालू आहे, जो लूट चालू आहे, हा लूट बंद झाली पाहिजे आणि लूट करणाऱ्या लोकांवर कायद्याप्रमाणे मोठी कारवाई झाली पाहिजे. जेणेकरून या मुंबई शहरामध्ये जो गोरगरीब लोक जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, ज्यांच्या हक्काचा घर या शहरामध्ये असला पाहिजे, जो स्वप्न आहे तो साकार झाला पाहिजे, ही आमची सर्वांची भूमिका आहे. आणि मुळात हा विषय अत्यंत गंभीर असा विषय आहे सदनिका घोटाळ्याचा. सत्ताधारी पक्षातील लोक यामध्ये सहभागी आहेत. सत्ताधारी लोकांचा यामध्ये हात आहे. निवडणूक फंड गोळा करायसाठी वाटेल तो मार्ग अवलंबायचा, त्यातील हा एक मार्ग आहे. यामध्ये साकीनाका आणि क्रांतीनगर बैल बाजार या झोपडपट्टीधारकासाठी 576 सदनिका आणि चावी वाटपाचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. खुद्द मुख्यमंत्री ज्यावेळेस याचं उद्घाटन करतात, वाटप करतात, त्यामध्ये तरी किमान खालच्या लोकांनी
शेण खाण्याची भूमिका स्वीकारू नये. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असंही काम होण्याची करत असताना विचार केला गेला पाहिजे. काय मुख्यमंत्र्यांचा यांना छुपा पाठिंबा आहे, यांच्या डोक्यावर हात आहे, त्यांचा वरदस्त आहे का? असे धंदे करताना याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. मुळात ह्या चावी वाटप 4 मार्चला हा घोटाळा ज्यावेळेस लक्षात आला, 26 फेब्रुवारीपासून ते 4 मार्चपर्यंत हे सगळं चाललं होतं. 53 आता दिसून आले. 53 हे विक्री झाली, बोगस आहेत, मूळ रहिवासी नाही. या बोगस लोकांना तिथे घालण्याचं काम झालं आणि एका रूममध्ये बसून ही टोळकं त्यांच्याकडून पैसे घेत होते. पैसे घेऊन सदनिकेची चाबी देत होते, अधिकारी होते आणि त्यामध्ये अधिकारी होते. विशेष म्हणजे अधिकारी आणि हे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मिळून या महाराष्ट्रातील हा 576 सदनिकाचा घोटाळा केलेला आहे. यामध्ये उघडकीस जरी 10 कोटीच्या 53 सदनिका आल्या तरी हा घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. 100 कोटी आणि हे 420चा हा गुन्हा आहे. 420 या सगळ्यावर आता लावलं गेलं पाहिजे. काही लोकांवर लावलं आहे, परंतु मूळ गुन्हेगार ज्यांच्या लेटर हॅडचा वापर केला आहे त्याच्यावर नाव आहे शिवाजी श्रीधर धुरी, खोली क्रमांक 604, बिल्डिंग क्रमांक नंबर 3, विंग ए. आता हे अशा पद्धतीनं आणि ॲडिशनल कलेक्टरचा सिक्का, सही. अरे एवढं पाप, इतकाही मोठ्या प्रमाणामध्ये बिनधास्तपणे डोळे बंद करून गैरप्रकार आणि भ्रष्टाचार करायचा, मुंबई लुटायची. मुंबई हे अधिकारी साफ करतायत, ते कमी पडलं की काय? पुन्हा अशा प्रकारचा एक मोठा म्हणजे रॅकेट अशा पद्धतीनं रस्त्यात मैदानात उतरून या हक्काच्या गरिबांच्या मूळ मालकांच्या सदनिकाची विल्हेवाट बोगस दाखवून, बोगस सदनिकाधारक दाखवून, आपल्या झोपडपट्टीतले बोगस नावं टाकून या सदनिका लाटून त्यांना बेकायदेशीरपणे जे काही विक्री चालली आहे. माझा या संदर्भात एवढीच मागणी आहे की बनावट कागदपत्र बनवून जो विकण्याचा गैरप्रकार आहे अत्यंत गंभीर आहे, सिरियस आहे. या प्रकरणाची संपूर्ण SIT चौकशी झाली पाहिजे. 100 कोटीच्या वरचा आत्ता झालेला घोटाळा आहे. हे पुन्हा खोलवर गेल्यावर हे याची व्याप्ती अधिक वाढणार आहे. आणि म्हणून या सगळ्यांना जर कोणाचाही या घोटाळ्याला आशीर्वाद नसेल, नंबर 1चा असू दे, नंबर 2चा असू दे, नंबर 3चा असू दे, सध्या तर राज्यातील अवस्था ते आमचे आमिर खानाने किस्सा सांगितला हरकत झाला आहे. एका मालकाला 3 नौकर होते, म्हणजे 1 नौकर होता, तो रोज मालकाला 1 लिटर दूध द्यायचा गरम करून. मालकाने सांगितलं मला 1 लिटर दूध रोज लागते प्यायला, गरम करून दे साखर घालून. तर ते 1 लिटर दूध नौकर देत होतात. हळूहळू त्या नौकराला वाटलं की यातला 25% जर पाणी घातलं तर मालकाला काय कळेल, म्हणून पहिल्या नौकरांनी 25% पाणी घातलं आणि 75% दूध मालकाला पाजत होता. नंतर कोणीतरी सांगितलं की हा मालक नौकर फसवतो आहे, त्याच्यावर वाच ठेवायसाठी दुसरा नौकर ठेवला. दुसऱ्या नौकराला पहिला नौकर मिळून 50% पाणी आणि 50% मालकाला देत होते. मग ह्यांना यांच्यावर पुन्हा तिसरा कोणीतरी तक्रार केली म्हणून तिसरा नौकर ठेवला. त्याला तिसरा नौकर मिळून 25% दूध प्यायचे आणि 25% मालकाला पाणी देत होते, म्हणजे दूध देत होते. आणि शेवट यांना चटक अशी लागली की त्या मालकाला पूर्ण मालक बिमार झाला, गरीब झाला. आणि शेवट यांनी ते साय येते ना, मालक झोपल्यावर ओटाला लावून ठेवायचे आणि अख्खा लिटरभर दूध स्वतः प्यायचे, हे 3ही मिळून नौकर. आणि मालकाने विचारलं की अरे दूध नाही मिळाला, त्याच्या पुढे आरसा दाखवायचे, बघा तुमच्या मिशीला आणि ओटाला दूध पिलाय की नाही बघा, हे दाखवायचे. ते आमिर खानचा एक किस्सा होता. आता 3 जण मिळून, मालक म्हणजे जनता, हे पाणी मिसळत जात आहेत आणि दूध पीत जात आहे. अरे 25% पिलं ठीक आहे, 75 ठीक, 55, आता पुराच लिटरभर दूध दाबून पित आहे हे 3 तिघाडा. हे आता हे असा किस्सा या सदनिकेच्या माध्यमातून पुढे आलेला दिसतोय. हा अत्यंत गंभीर आहे. याची SIT चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई व्हावी. कितीही मोठा असू देत, आमदार असू दे, खासदार असू दे, कोणी असू दे, किती मोठा लोकप्रतिनिधी,
गरिबाचं जर शोषण करत असेल तर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. येस हो. गोष्ट अशी आहे की पिंपळनेर शहर हे ज्यावेळी शिवसेनेकडे महानगरपालिका होती त्यावेळी आले अधिकारी आहेत. तुमचे मित्रपक्ष शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे देखील असे शहरमधले अधिकारी आहेत त्यांची चर्चा होती. आता असं काय झालं की शहर यांची चाल बदलली असं विरोधकांना वाटतं? नाही, चहलची चाल नाही बदलली. चहल बदललेत की नाही हा विषय नाही. नियम आणि कायद्याचं राज्य आहे की नाही हा विषय आहे. त्या ठिकाणी एका अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोग सांगून सुद्धा या राज्याचे प्रमुख त्याची बदली करायसाठी परवानगी देत नाहीत. मुख्य सचिव दोन-दोनदा फाईल पाठवतात, दोन-दोनदा पत्र पाठवतात, हे बदलणं आवश्यक आहे, तरी पण कारवाई होत नाही. म्हणजेच त्यांना बदलायचं नाही असं होतं. म्हणजे निवडणूक आयोगाचंही ऐकायचं नाही का? उद्या सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाहीत. निवडणूक आयोगाने त्याच्या कक्षेमध्ये त्याच्या नियमामध्ये जे काही बदल्यासाठी पात्र असतील त्याच्या निवडणुकीवर विपरीत परिणाम होणार नाही म्हणून या बदल्या केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा प्रशासकीय सेवेतील असतील ज्या की पोस्ट आहेत ज्यांचा प्रत्यक्ष संबंध निवडणुकीशी येतो. इथल्या महानगरपालिकेचा संबंध प्रत्यक्ष निवडणुकीसाठी येतो. मग बदलायसाठी अडचण काय? हा त्यामागचा म्हणून आम्ही मागणी केली आहे. काँग्रेसची बैठक झाली काल या संदर्भात वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. शिवाजी वडेट्टीवार चंद्रपूरसाठी इंटरेस्टेड असं या सगळ्यातून दिसतंय. पण मग एकीकडे धानोरकर एकीकडे तुम्ही अशा गोष्टी जिल्ह्याचं समीकरण बसणार का? तिकीट कोणीही मागू शकतो. तिकीट मागायला काय अडचण आहे? निर्णय हायकमांड घ्यायचा असतो. शेवट तिकीट मागूच नाही असं कुठं लिहिलं आहे काय? पक्षामध्ये काम करणारे तिकीट मागत असतील तर गैर काय? सर, हा अनुकूल प्रश्न आहे. एकीकडे तुम्ही घराणेशाहीवरती टीका करतायत, पण काँग्रेसमध्येच अनेक लोक आपल्या मुलाचं तिकीट मागतात असं समोर येते. वा, उलटा चोर कोतवाल को दाटे. कोण म्हणाले असे? घराणेशाहीवर टीका कोण करत आहे? आपल्याकडे भारतीय जनता पक्षाचे लोक करतात, आम्ही नाही करत. विरोधी पक्षाकडून टीका अजिबात नाही. ते करतायत आणि तेच करतायत. काल परवा अमित शहाजी पण म्हणाले, नरेंद्र मोदी साहेब तेच म्हणतात, घराणेशाही घराणेशाही. मग आता गेलेले कोण? अजित पवारांची बायको उभी राहणार अशी चर्चा आहे. मग हे घराणेशाही नाही? शिंदे घेतले सोबत, त्यांचा मुलगा खासदार आहे, ते घराणेशाही नाही? यापूर्वी घेतलेले विखे पाटील, त्यांचा मुलगा खासदार झाला, ते आमदार झाले, मंत्री झाले, ते घराणेशाही नाही? शिवानी वडेट्टीवाराचंच नाव दिसतो त्या ठिकाणी. गावित विजय कुमार, त्यांची मुलगी खासदार आहे, ते मंत्री आहेत, हे घराणेशाही नाही? आता गेलेले आमचे अशोक चव्हाण, ते खासदार झाले, त्यांच्या मुलीला आमदार करणार म्हणे, ते घराणेशाही नाही? कोणाच सांगताय घराणेशाही? ज्याच्यामध्ये मेरिट असेल, जे काम करत असतील, जनता त्यांना निवडेल. घराणेशाहीचं रडगाणं काय सांगायचं? घराणेशाही सांगून म्हणजे तुमच्यामध्ये लोकांना सांगण्यासारखं काही नसलं की घराणेशाही सांगायची. काँग्रेसचं सर्व मुंबईवर लक्ष आहे, म्हणूनच तर लोक इकडून तिकडून सीट मागत आहे. म्हणजे काँग्रेस मजबूत आहे. कुठूनही उभं राहिलो तरी निवडून येऊ शकतो, हा विश्वास लोकांना आहे, नेत्यांना आहे, पदाधिकाऱ्यांना आहे. म्हणूनच त्यांची मागणी वाढत चालली आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरतो आहे त्यामध्ये शिवसेना ज्यांचा मित्रपक्ष आहे त्यांना 15 ते 16 जागा, तर राष्ट्रवादीला 5 ते 6 जागांवरती बोलवण केली जाते का भाजपकडनं? कसं पाहता? ज्यावेळी तुमच्याकडे होते त्यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांना निवडणुकांना जागा मिळत होत्या आणि आता कुठेतरी भाजप ही स्वतःची संख्या वाढवून काल परेड झाली. हेडमास्टरच्या पुढे हे प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी कसे उभे राहावेत हे आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. हात जोडून, हात बांधून, शिस्तीमध्ये हेडमास्टर पुढे आपण सगळ्यांनी बघितलं. आता राहिला विषय यांना किती जागा द्यायच्या, हे त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या खुंटीला बांधलेले. मी बैल अजिबात म्हणत नाही, तुम्ही पण म्हणायचं नाही, खुंटीला बांधलेले आहेत. त्यामुळे हे तेच घालतील चारा तेवढाच खायचा, ते देतील तेवढंच घ्यायचा आणि त्यांच्या मर्जीवर जगत राहायचा. याच्या पलीकडे यांना कुठलाही ऑप्शन नाही. हे देतील तेवढेच घेतील, नाही हे गपचूप बसतील. आणि दोनही पक्ष भविष्यात फोडलेले, चिन्ह पडवलेले, पक्ष पडवलेले, हे पक्षाचं अस्तित्व भविष्यात झिरो असणार, हे तुम्ही लिहून ठेवा. पार्टी संदर्भातला प्रश्न आहे.
जवळपास 365 कोटींचा निधी मंजूर केला, पण तो प्रत्यक्षात 75 कोटीच मिळाला. आताच्या घडीला प्रशिक्षणार्थी असतील किंवा फेलोशिप मध्ये मुलं असतील, जवळपास 20,000 मुलांना याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झाला आहे. सगळ्या त्याने अफेक्ट झाले. बेसिकली गव्हर्नमेंटने अजून पूर्ण निधी दिलेला नाहीये. प्रशिक्षण केंद्र म्हटलं तर 33 जिल्ह्यांमध्ये आता वाईट परिस्थिती आहे. विरोधी पक्षाचे म्हणणे या संदर्भात मी मंत्री असताना 1276 पोरांना मी महाज्योतीच्या माध्यमातून तुमच्या PhD साठी फेलोशिपसाठी सिलेक्शन केलं होतं. जेवढे अर्ज आले तेवढे. आता काय 100 ना 200चा नारा लावताय. यांची नियत साफ आहे काय? बहुजनांच्यासाठी, OBC साठी, SC साठी, ST साठी ज्या संस्था चालवल्या जात आहेत त्यांना निधी देत नाहीत. यांना कोणाला निधी द्यायचा? यांना निधी या बहुजन समाजाच्या लोकांना द्यायचा नाही आहे. त्यांची पोरं शिकू नयेत. काल परवा सांगितलं ना, एका नेत्यांनी दिवे लावणार आहे का PhD झाल्यावर? आहे बोलून लोकांना हिनवलं जात आहे, पोरांना डिमॉरलाइज केलं जात आहे. हे सगळं जे आहे सत्तेचा माज आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की हे निधी तात्काळ द्या, नाही तर तुम्हाला हे विद्यार्थी आणि मी उतरणार आहे या विद्यार्थ्यांच्या बरोबर. हे सर्व असंतोष जो आहे, आंदोलन करतात, कोणी दखल घ्यायला नाही. ओके. नाही, असं आहे, महायुतीचा पेच सुटला. मग काय, त्यांचा चिन्हच तो आहे. उमेदवार ठरवला असेल, उमेदवार ठरला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सुप्रियाताई या बारामतीतून कदाचित ठरले असणार. त्यामुळे बॅनर लागत आहेत. त्यांना दिलेलं चिन्ह आहे, तो चिन्ह वापरत आहेत. कारण आता घड्याळाच्या चिन्हाची वेळ बदलली आहे. आता वाजले की 12 हे दिसणार आहे 2-4 दिवसात. त्यामुळे ते घड्याळाकडे कोणी बघत नाही आणि तुतारी वाजवून लोक आनंद घेत आहेत. महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांचं गणित कुठेतरी जुळत नाही असं दिसतंय. नाही, जुळत नाही म्हणजे काय? असं आहे की असं आहे, लग्न झाल्यानंतर जुळलं असं म्हणा ना. आता आमचं बोलणं सुरूच आहे. बोलणं संपलं कुठे? आम्ही एकमेकाला पसंत केलं आहे. आता कोणी जर म्हणतील लग्न तोडायचा प्रयत्न करणारे मधामध्ये शकुनी मामा येतील. हां, साक्षगंध पर्यंत पोहोचली, मंडपही तयार आहे. फक्त आता अक्षदा वगैरे त्याची तयारी सुरू झाली. हां, नाही, नवरदेव खोडा, नवरदेव हा वरतच असतो. नवरदेवाला जरा बोलणी करत असताना सांभाळून बोलावं लागतं. ती बोलणी नवरदेवाशी सांभाळून बोलणं सुरू आहे. थँक्यू. सर